नमस्कार मित्रांनो, आज महावीर जयंती आहे आणि महावीर जन्म कल्याणक असं महावीर जयंतीचं दुसरं नावसुद्धा आहे. जैन धर्माचे शेवटचे तीर्थंकर वर्धमान महावीर यांचा जन्म जैन कल्याणक म्हणून साजरा केला जातो. माझ्या मतानुसार कदाचित जगातला हा सर्वश्रेष्ठ धर्म असावा मनुष्याने निर्माण केलेला. पराकोटीची अहिंसा, पराकोटीचं सत्य, पराकोटीचा त्याग आणि पराकोटीची शुद्धता शारीरिक आणि मानसिक शिकवणारा आणि आचरणात आणणारा हा जगातला कदाचित एकमेव धर्म असावा. तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय उच्च असलेला असा धर्म माझासुद्धा आकर्षणाचा विषय आहे. माझ्या सुदैवाने भारतीय तत्त्वज्ञान शिकताना इतर सगळ्याच धर्मांबरोबर मला जैन तत्त्वज्ञानसुद्धा शिकायला मिळालं जशास तसं, आणि त्याच्यामध्ये प्रावीण्यसुद्धा मिळायचं भाग्य मला लाभलं. माझे बरेचसे मित्र आहेत ते जैन धर्माचं पालन करतात, श्वेतांबर आणि दिगंबर दोन्ही पंथांमधले. तर आजचा हा मी व्हिडिओ जो बनवतो आहे तो महावीर वर्धमान यांच्या जीवनाचा अल्प परिचय करून देण्यासाठी. अर्थातच जैन धर्म हा अतिशय व्यापक असा धर्म आहे. त्याचं साहित्य, त्याची संस्कृती अतिशय व्यापक आहे, त्याच्यामुळे ती 10-15 मिनटात सांगणं अशक्य आहे. त्याच्याविषयी नक्कीच पुन्हा कधीतरी टप्प्याटप्प्याने मी व्हिडिओ बनवेनच, पण आज फक्त महावीरांच्या जीवनाचा अल्पपरिचय करून देण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे. मी काही टिपणं काढली आहेत, ती मी तुम्हाला वाचून दाखवतो इथे, आणि कमीत कमी वेळामध्ये ते मी आवरण्याचा प्रयत्न करेन. तर भगवान महावीर हे वीर, अतिवीर, षण्मती आणि वर्धमान म्हणूनही ओळखले जातात. जैन धर्माचे ते 24वे आणि शेवटचे तीर्थंकर मानले जातात. त्यांनी जैन धर्माचं पुनरुत्थान केलं. त्यांनी पूर्व वैदिक काळातल्या पूर्वीच्या तीर्थंकरांच्या आध्यात्मिक, दार्शनिक आणि नैतिक शिकवणींचा विस्तार केलेला आहे. जैन परंपरेत असं मानलं जातं की 6व्या शतकाच्या पूर्वार्धात महावीरांचा जन्म आजच्या बिहारमध्ये कुंडलपूर येथे राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशला देवी यांच्या पोटी क्षत्रिय कुटुंबात झाला. वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी सर्व ऐहिक सुखांचा, संपत्तीचा, संसाराचा, राजपाट या सगळ्यांचा त्याग केला आणि आध्यात्मिक जागृतीचा प्रसार व आत्मकल्याण करण्यासाठी जैन दीक्षा घेऊन ते एक तपस्वी बनले. महावीरांनी 12 वर्षांपर्यंत महान तप आणि आत्मध्यान केलं आणि त्यानंतर त्यांनी केवल ज्ञान किंवा आपण त्याला कैवल्य किंवा सर्वज्ञता असं म्हणून ते प्राप्त केलं. त्याच्यानंतर त्यांनी 31 वर्ष भारतभर जैन तत्त्वज्ञानाचा प्रचार केला. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये त्यांना मोक्ष किंवा निर्वाणाची प्राप्ती झाली. महावीरांनी 72व्या वर्षी, वयाच्या 72व्या वर्षी त्यांना निर्वाण प्राप्त झालं. केवल ज्ञान किंवा कैवल्य प्राप्त केल्यानंतर महावीरांनी अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य ही पंचमहाव्रते आध्यात्मिक मुक्तीसाठी आवश्यक आहेत असं सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी अनेकांतवाद म्हणजे अनेक बाजूंनी केलेले साक्षेप कथन व साधवाद यांचे सिद्धांत शिकवले. अनेकांतवाद आणि साधवाद हे खूप तात्विक गोष्टी आहेत, त्या मी नंतर कधीतरी नक्कीच त्याच्यावर चर्चा करेन. महावीरांची शिकवण इंद्रभूती गौतम हे त्यांचे जे मुख्य शिष्य होते त्यांनी जैन आगम म्हणून संकलित केली.
जैन आचार्यांनी प्रसारित केलेले ग्रंथ 19व्या शतकामध्ये जे लिहिले गेलेले होते ते मोठ्या प्रमाणावर गमावले गेलेले आहेत. महावीरांनी शिकवलेल्या आगमाच्या उर्वरित काही आवृत्त्या हे आजच्या जैन धर्माचे आधार ग्रंथ मानले जातात किंवा त्यांच्या आधारावर आजचं जैन तत्त्वज्ञान आधारलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. भगवान महावीर ध्यानधारण्याच्या अवस्थेत व सिंहांकित चिन्हासह अशा अनेक त्यांच्या ज्या मूर्ती आहेत त्या भारतातील जैन तीर्थक्षेत्रांवर आढळून येतात. चैत्र शुद्ध त्रयोदशी हा त्यांचा जो जन्मदिवस म्हणजे आजचा दिवस महावीर जयंती म्हणून साजरा केला जातो आणि त्यांचे निर्वाण पर्व जैन अनुयायी हे दीपावली म्हणून साजरे करतात. तर भारतातला सगळ्यात मोठा जो सण आहे दिवाळी किंवा दीपावली हा महावीरांना ज्या दिवशी ज्ञान प्राप्त झालं होतं किंवा कैवल्याचा साक्षात्कार झाला होता तो दिवस आपण दिवाळी किंवा दीपावली म्हणून साजरा करतो. त्यांचं अंतिम निर्वाण स्थळ हे आहे ते पावापुरी आहे. थोडक्यात त्यांचा जन्मपरिचय आपण करून घेऊ. भगवान महावीर यांचा जन्म चैत्र शुक्ल त्रयोदशी रोजी वैशाली ह्या प्रजासत्ताकामधल्या कुंडग्राम येथे इसवी सन 599 पूर्वी इक्ष्वाकू वंशातला क्षत्रिय राजा सिद्धार्थ आणि त्रिशला देवी राणी यांच्या पोटी झाला. धर्मग्रंथानुसार त्यांचं नाव जन्मानंतर राज्याच्या भरभराटीमुळे वर्धमान असं ठेवण्यात आलं. जैन ग्रंथ उत्तर पुराणात वर्धमान, वीर, अतिवीर, महावीर, षण्मती अशा 5 नावांचा किंवा उपाधींचा त्यांच्यासाठीचा उल्लेख आहे. या सर्व नावांशी संबंधित कथासुद्धा आहे. जैन ग्रंथानुसार 23वे जे तीर्थंकर पार्श्वनाथ यांना मोक्ष मिळाल्यानंतर 188 वर्षांनी महावीरांचा जन्म झाला होता. दिगंबर परंपरेनुसार म्हणजे जैन धर्मामध्ये आजच्या जैन धर्मामध्ये गेली अनेक शतकं 2 मतप्रवाह आहेत किंवा त्यांचे 2 पंथ आहेत. एक आहे दिगंबर आणि दुसरा आहे श्वेतांबर. त्यांची ही चर्चा डिटेलमध्ये मी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये करणार आहे. तर दिगंबर परंपरेनुसार महावीर हे बालब्रह्मचारी होते आणि महावीरांना लग्न करायचं नव्हतं कारण ब्रह्मचर्य हा त्यांचा आवडता विषय होता. त्याला सुखांमध्ये रस नव्हता पण त्यांच्या आईवडिलांना त्यांचं लग्न करायचं होतं. पण दिगंबर परंपरेनुसार त्यांनी नकार दिला असं सांगितलं जातं. श्वेतांबर परंपरा जी आहे ती मानते की वयाच्या 28व्या वर्षी महावीरांच्या पालकांचं किंवा आपण त्याला आईवडिलांचं निधन झालं असं म्हणू आणि त्याच्यानंतर वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी सर्वसंग परित्याग करून ब्रह्मचर्याची किंवा जैन धर्माची दीक्षा घेतली असं श्वेतांबर मत आहे. त्याच्यानंतर त्यांनी जी तपश्चर्या केलेली आहे त्याच्याविषयी बघू. भगवान महावीरांचा साधना कालावधी हा 12 वर्षांचा होता. ज्या श्वेतांबर पंथामध्ये म्हणजे आजच्या श्वेतांबर पंथामध्ये साधू शुभ्र वस्त्रे परिधान करतात त्यानुसार महावीर दीक्षा घेतल्यानंतर काही काळ नग्न राहिले आणि त्यांना दिगंबर अवस्थेतच ज्ञान प्राप्त झालं. त्यांच्या संपूर्ण साधना काळात महावीरांनी अतिशय कठोर तपश्चर्या केली, मौन बाळगलं आणि या वर्षांमध्ये त्यांच्यावर अनेक उपसर्ग देखील होते ज्याचा उल्लेख प्राचीन जैन ग्रंथामध्ये आढळून येतो. आता जैन धर्माची ज्ञान आणि शिकवण थोडक्यात कशी होती हे आपण समजून घेऊ. जैन ग्रंथांनुसार ज्ञानप्राप्तीनंतरच भगवान महावीरांनी उपदेश केला. त्यांचे 11 गंधर किंवा मुख्य शिष्य होते ज्यांच्यापैकी पहिली इंद्रभूती होती. जैन धर्मग्रंथ उत्तर पुराणानुसार महावीरांनी 7 तत्वे, 6 पदार्थ, जग आणि मोक्षाची कारणे आणि त्यांची फळे यांचं वर्णन समवसरणात नय इत्यादीद्वारे केलेलं आहे. 5 नवस सांगितले त्यांनी. त्याच्यामध्ये सत्य, अहिंसा, अचौर्य, अपरिग्रह, ब्रह्मचर्य यांचा समावेश होतो. हे डिटेलमध्ये मी इथे विशद करणं टाळतो व्हिडिओ न लांबवण्यासाठी. जैन ऋषी आणि आर्यिका यांचं पूर्णपणे पालन करतात म्हणजे या 5 नवसांचं. म्हणूनच त्यांचे महान व्रत आणि श्रावक श्राविका एकाच देशात त्यांचे पालन करतात म्हणून त्याला अनुव्रत असं म्हणतात. महावीरांनी 10 धर्म सांगितले ज्यांचं वर्णन जैन ग्रंथामध्ये येतं. या 10 धर्मांमध्ये 10 दिवस पर्युषण उत्सवात त्याचं चिंतन केलं जातं.
ज्याला 10 चिन्ह असं सुद्धा म्हणतात. क्षमा हा जैन धर्माचा सगळ्यात मोठा वर्च्यू आहे असं पण म्हणू. त्या क्षमेबद्दल भगवान महावीर म्हणतात की मी सर्व प्राणीमात्रांकडून क्षमा मागतो. मी जगातील सर्व प्राणीमात्रांशी मैत्रीपूर्ण आहे. माझे कुणाशीही वैर नाही. मी प्रामाणिक मनाने धर्मात स्थिर झालो आहे. सर्व प्राणीमात्रांना मी सर्व पापांची क्षमा मागतो. सर्व सजीवांनी माझ्याविरुद्ध केलेले अपराध मी क्षमा करतो असंही ते म्हणतात. माझ्या मनात मी काही पापी वृत्ती मी संकल्पित केली आहे. जी काही पापी वृत्ती मी शब्दांतून प्रकट केली आहे आणि माझ्या शरीरात जी काही पापी वृत्ती आहे त्या सर्व पापी प्रवृत्तींचा नाश होऊ दे. माझी सर्व पापे खोटी होत असं ते क्षमेबद्दल म्हणतात. जैन धर्मामध्ये तुम्ही मिच्छामी दुक्कडम ह्या शब्दप्रयोगाचं कधीतरी श्रवण केलं असेल. ते याच्याशी निगडीत आहे. धर्म. आता धर्माविषयी त्यांनी सांगितलं की धर्म हा सर्वोत्तम चांगला आहे. धर्म म्हणजे अहिंसा, सत्य आणि तप. महावीर म्हणतात की जो सद्गुरू आत्मा असतो, ज्याच्या मनात सदैव धर्म असतो, त्याला देवही नमस्कार करतात. भगवान महावीरांनी आपल्या प्रवचनांमध्ये धर्म, सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, क्षमा यांच्यावर सगळ्यात जास्ती भर दिलेला आहे. त्याग आणि संयम, प्रेम आणि करुणा, नम्रता आणि सदाचार हे त्यांच्या प्रवचनांचं किंवा त्यांच्या शिकवणुकीचं सार होतं. आता तारण हा कॉन्सेप्ट काय आहे हे आपण बघू. तीर्थंकर महावीरांचा केवली कालखंड 30 वर्षांचा होता. म्हणजे कैवल्य प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या निर्वाणापर्यंतचा कालखंड 30 वर्षांचा होता. त्यांच्या संघात 14,000 साधू, 36,000 साध्वी, 1,00,000 श्रावक आणि 30,000 श्राविक होते. त्याच्याबरोबर इतर कोणत्याही ऋषींना मोक्ष प्राप्त झाला नाही. पावापुरीमध्ये एक जलमंदिर आहे ज्याला महावीरांनी मोक्ष मिळवून दिला होता असं म्हटलं जातं. आता सध्याच्या जैन धर्माची काय परिस्थिती आहे याचा मी फारसा उहापोह करणार नाही आहे. पण हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी मी क्विकली जैन धर्माची जी तुलना आहे त्याची बौद्ध धर्माशी सुद्धा तुलना करणार आहे. त्याचं कारण असं आहे की जैन आणि बौद्ध धर्म हे दोन्हीही श्रमण संस्कृतीचे धर्म आहेत. म्हणजे भारतीय जी परंपरा आहे ती 2 संस्कृतींची आहे. एक आहे ब्राह्मण परंपरा जी आपण आज पाळतो किंवा आज सगळ्यात जास्ती फेमस कुठली परंपरा आहे भारतामध्ये धर्माची तर ती ब्राह्मण परंपरा आहे. तिचा सगळ्यात जास्ती पगडा आहे. दुसरी परंपरा जी अति प्राचीन काळापासूनच होती ती म्हणजे श्रमण परंपरा आहे. ब्राह्मण आणि श्रमण परंपरेच्या विषयी इथे मी कुठल्याही प्रकारचं चर्चा करणं टाळतो आहे बेसिकली. पण जैन आणि बौद्ध धर्म हे श्रमण परंपरेचे असल्यामुळे त्यांची तुलनासुद्धा मी इथे करू इच्छितो. त्याच्यापूर्वी आधी एक सांगू इच्छितो की वर्धमान महावीर हे भगवान बुद्धांचे समकालीन होते आणि बौद्ध साहित्यामध्ये त्यांचा निगंठ नाथपुत्त असा त्यांचा उल्लेख येतो बेसिकली. तर क्विकली मी या दोन्हींची तुलना करून सांगतो की जैन आणि बौद्ध धर्म हे दोन्हीही वेदप्रामाण्य मानित नाहीत. दोन्ही धर्मामध्ये जरी जातीची कल्पना असली तरी जातीभेदाची कल्पना तीव्र स्वरूपात नाही आहे. दोन्ही धर्मात धर्माचा उपदेश करणारे व सामान्यजण असे दोन्ही वर्ग आढळतात. बौद्ध धर्मात भिक्षू व उपासक सापडतात तर जैन धर्मात यती आणि उपाधक सापडतात. दोन्ही धर्मांच्या तात्विक कल्पनांमध्ये मोठ्या प्रमाणात भेद आढळून येत नाही. म्हणजे सेमच आहेत ते बऱ्यापैकी जवळजवळ. दोन्ही धर्मात ईश्वरविषयक कल्पना नाहीत. म्हणजे ओरिजिनल जो जैन धर्म आहे आणि ओरिजिनल जो बौद्ध धर्म आहे या दोन्हींमध्ये देव किंवा ईश्वर या संकल्पनेला स्थान नाही किंवा ते ईश्वर या संकल्पनेला मानत नाहीत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तसेच त्यांच्यामध्ये जग हे खरं आहे. ब्राह्मण धर्मामध्ये किंवा ब्राह्मण तत्वामध्ये ब्रह्मसत्य जगन मिथ्या असं सांगितलं आहे. पण इथे हे दोन्हीही धर्म जग हे खरं आहे असं म्हणतात. त्यांच्यामध्ये जगाचा कर्ता जरी मांडण्यात जरी येत नसला तरी दोन्ही धर्मात धर्मप्रवर्तकांच्या भोवती देवत्वाचे वलय आढळते. म्हणजे भगवान बुद्ध आणि वर्धमान महावीर यांना देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान या धर्मामध्ये त्यांच्या धर्मामध्ये आहे. नेपाळमधल्या ग्रंथामध्ये आदिबुद्धाची कल्पना सापडते तर दक्षिणेकडे आपल्या काही शिलालेखामध्ये जिणपती ही जैनांची संकल्पना सापडते. दोन्ही धर्मामध्ये निर्वाणाची किंवा मोक्षाची कैवल्याची संकल्पना आढळते आणि या निर्वाण प्राप्तीचा मार्ग म्हणजे त्रिरत्न होय. भगवान
बुद्धाच्या धर्मातल्या त्रिरत्नामध्ये बुद्ध, धर्म आणि संघ यांचा आश्रय घेणे याचा अंतर्भाव होतो. तर जैन धर्मामध्ये जिनांवर पूर्णपणे श्रद्धा, त्यांच्या शिकवणुकीचे ज्ञान आणि त्यांच्या शिकवणुकीनुसार शुद्ध आचार ही त्रिरत्न मानली जातात. प्राचीन बौद्ध धर्मात प्रत्यक्ष भगवान बुद्धाच्याच मतानुसार स्त्रियांना त्यांच्या स्वभावामुळे निर्वाण प्राप्त होणे कठीण असतं. बेसिकली त्यांच्या काही शारीरिक आणि मानसिक गोष्टींमुळे. म्हणून बऱ्याच दिवसपर्यंत भगवान बुद्धांनी स्त्रियांना आपल्या संघामध्ये प्रवेश दिला नव्हता. आणि दिगंबर जैनांचं सुद्धा असंच मत होतं. पुढे जाऊन श्वेतांबरमध्ये स्त्रियांना यतिधर्मात प्रवेश दिला गेला. दिगंबर पंथीय जैन म्हणजे मूळ जी जैन परंपरेची शिकवणुकीला धरून राहिलेले दिगंबर जे आहेत ते दक्षिणेकडले जैन आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रात बऱ्याच अंशी ते आढळतात आणि कर्नाटक आणि बाकीच्या राज्यांमध्ये, साऊथच्या दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये ते आढळतात. तेव्हा प्राचीन जैनमत हे बौद्ध धर्माप्रमाणेच आहे. बौद्ध धर्मातील महायान शाखेच्या माध्यमिक पंथाने शून्यवाद सांगितला आहे. सर्व काही शून्य असं प्रतिपादन केलं आहे. मग निर्वाणसुद्धा शून्य आहे या प्रश्नाला उत्तर म्हणून साऊथमध्ये म्हणजे दक्षिणेमध्ये नागार्जुन नावाचा जो महापंडित होऊन गेला त्याने असं म्हटलं की सत्य हे अस्थिपक्षी आणि नास्तिपक्षी वचनांच्या मधले आणि शांत असतं असं त्यांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे जैन तत्त्वज्ञानामध्ये शादवादसुद्धा आहे. तो आपण डिटेलमध्ये पुढे कधीतरी चर्चा करणार आहोत. आणि शादवाद असं म्हणतो की आपण एखाद्या गोष्टीबद्दल काही पूर्णत्वाने मान्य करू शकत नाही, तसंच अमान्यही करू शकत नाही. त्याबद्दलचं जे विवेचन आहे ते जैन तत्त्वज्ञानाच्या वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये विशद केलेलं आहे. फ्युचरमध्ये ते आपण भविष्यात कधीतरी बघूच. बौद्धांप्रमाणे जैनांनासुद्धा मौर्य राजांनी आणि राजपुत्रांनी आश्रय दिला असं आपल्याला दिसून येतं. बौद्ध धर्माला राजा अशोकाने आश्रय दिला होता, तर जैन धर्माला अशोकाच्या पितामहाने म्हणजे चंद्रगुप्ताने आश्रय दिला होता हे आपल्याला माहिती असेलच. त्याचबरोबर अशोकाचा पौत्र म्हणजे नातू होता त्यानेसुद्धा जैन धर्माला आश्रय दिला होता. आणि दक्षिणेतल्या परंपरेनुसार चंद्रगुप्त हा जैन यती होता. त्यांनी जैन धर्माची दीक्षा घेतली होती. श्रवण बेळगोळमध्ये त्याचं पण निर्वाण झालं होतं हे आपल्याला माहिती आहे. तर अशी वेगळी मतं जरी असली तर बौद्ध आणि जैन जे तत्त्वज्ञान आहे ते मुळातच आपण ज्याला काय म्हणू श्रमण परंपरेचा आहे आणि अतिशय शुद्ध सात्विक असा हा धर्म आहे. त्यागावर पराकोटीच्या त्यागावर आधारलेला, पराकोटीच्या अहिंसेवर आधारलेला असा धर्म आहे. महात्मा गांधींच्या जीवनावर प्रत्यक्षपणे जैन धर्माचा अतिशय प्रभाव होता. अहिंसेचं जे तत्त्व आहे ते महात्मा गांधींनी जैन धर्माकडून शिकून घेतलं होतं असंही आपल्याला म्हणता येईल. त्यागाची ही जी संकल्पना आहे ती भारतामध्ये बऱ्याच पंथांमध्ये आढळते. त्याच्यात सगळ्यात जास्ती जो त्यागाचा प्रकर्षाने अंमल करणारा धर्म म्हणून आपण जैन धर्माकडे पाहिलं पाहिजे. आणि आजही जैन परंपरा जी आहे, विशेषतः श्वेतांबर जैन परंपरा आहे, ती संन्यासाला प्राधान्य देते असं मला म्हणायचं आहे. असा हा जो धर्म आहे तो आपल्या सगळ्यांनाच उद्बोधक असा आहे आणि आपल्या सगळ्यांना मान्य होईल असाच आणि तो जगातल्या सगळ्यात श्रेष्ठ तत्त्वज्ञान आणि आचार धर्मांपैकी एक धर्म आहे. तुम्हाला इतिहासातली एक गोष्ट आठवत असेल की चाणक्य जो चंद्रगुप्ताच्या दरबारामध्ये होता असं सांगितलं जातं. हा चाणक्य मुळात जैन होता अशी सुद्धा जैन ग्रंथामध्ये वर्णनं आढळतात बेसिकली. अर्थात त्याच्यासाठी कंट्रोवर्सी उत्पन्न करण्याची गरज नाही आहे. त्याच्याविषयी आपण कधीतरी अन्यवेळी डिस्कस करू. पण जैन धर्म हा अतिशय शुद्ध आणि सात्विक असा धर्म आहे. अहिंसेची जी तत्त्व आहेत ती सगळ्या प्राणीमात्रांनी त्यांच्याकडनं घेतली पाहिजे. आजचा जो ब्राह्मण धर्म आहे तो केवळ
बौद्ध धर्माकडूनच नाही आहे, तर तो जैन धर्मीयांकडूनसुद्धा अहिंसा शिकलेला आहे. ज्याला आपण शाकाहार किंवा व्हेजिटेरियनिझम ज्याला असं म्हणतो, पराकुटीचं जे आजच्या ब्राह्मण धर्मामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये पाळलं जातं, ते जैन धर्माकडनं बॉरो करण्यात आलेलं आहे किंवा उसणं घेण्यात आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आजच्या ह्या जैन मुनी महावीर, वर्धमान महावीर यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना, विशेषतः जैन बांधवांना शुभेच्छा. आणि जैन धर्माचा प्रसार पुन्हा एकदा संपूर्ण भारतामध्ये प्राचीन काळासारखा व्हावा आणि त्यांनी भारतीय जीवनाला किंवा समाजाला दिलेली जी सात्विकता आणि अहिंसेची, अध्यात्माची शिकवण पुन्हा एकदा भारतामध्ये प्रसृत व्हावी अशी अपेक्षा करतो आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद.